हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SV ट्युटोरियल्स। तर आज आपण पाहणार आहोत मराठी इयत्ता पहिली धडा 29वा न ख थ भ औ स्वरचिन्ह येथे आपण या पाठात पाहून घेणार आहोत। चला तर सुंदर असे इथे पाठ देण्यात आलेला आहे, ज्यात आपल्याला व्यंजन, स्वर आणि स्वरचिन्हांची इथे ओळख करून घेणार आहोत। चला तर पाहून घेऊया। चित्रे बघ, ऐक व मन। तर पंथी हा चित्र देण्यात आलेला आहे। पंथी हा न या व्यंजनापासून तयार होतो, तर न पासून बाण येऊ शकेल, तर न पासून वर्ण सुद्धा येथे येऊ शकेल। तर पुढे गेल्यानंतर न खडू दाखवण्यात आलेले आहे। तर खडू हा शब्द ख या व्यंजनाक्षरापासून तयार होतो, तर ख पासून खराटा सुद्धा येऊ शकेल आणि ख पासून खार सुद्धा येथे येऊ शकेल। पुढे गेल्यानंतर न थवा दाखवण्यात आलेला आहे आपल्याला, पक्ष्यांचा थवा। तर थवा हा शब्द जो आहे तो थ या व्यंजनाक्षरापासून तयार झालेला आहे। थ पासून थडगा सुद्धा येऊ शकेल आणि थ पासून थंड हा शब्द सुद्धा येथे येऊ शकेल। तर पुढे कृती देण्यात आलेली आहे, चला तर पाहून घेऊया। न ख थ आवाज ऐक, न ख थ अक्षरे पहा, न ख थ अक्षरांखाली रेघ मार। तर इथे आपल्याला चित्रे दाखवण्यात आलेली आहेत आणि शब्द सुद्धा देण्यात आलेला आहे। जेथे आपल्याला न ख थ हे शब्द दिसतील त्या अक्षरांना पाहून त्या अक्षरांखाली येथे आपल्याला रेघ मारायचे आहे। एक नमुना कृती सोडून दाखवण्यात आलेली आहे। बाण देण्यात आलेला आहे, पहा बाण मध्ये आलेला आहे न ला काय करण्यात आलेला आहे, रेघ मारण्यात आलेली आहे। पुढील चित्र देण्यात आलेलं आहे खिडकी। तर खिडकीमध्ये आलेला आहे ख, खिडकीमध्ये आलेला आहे ख ला काय करून घेऊया, रेघ मारून घेऊया। पुढे चित्रात दाखवण्यात आलेला आहे रथ, रथ मध्ये आलेला आहे थ, तर थ ला रेघ मारून घेऊया। तर पुढे आपल्याला ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे। न ख आणि थ हे व्यंजनाक्षर देण्यात आलेलं आहे। कशी आणि कृती करायची आहे, कसं गिरवायचे आहे ते क्रमानुसार इथे आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे। लिहित लिहित गिरवायचं आहे, म्हणत म्हणत येथे लिहायचं आहे, जेणेकरून मुलांना या अक्षरांचा इथे लेखनाचा सराव होईल, अक्षरांची ओळख होईल, जेणेकरून मुलं हे शब्द किंवा अक्षर वाचायला लिहायला शिकू शकतील। पुढे कृती देण्यात आलेली आहे, पहा भ औ आवाज ऐक, भ औ अक्षरे पहा, भ औ अक्षरांखाली रेघ मार। तर भाकरी हा चित्र दाखवण्यात आलेला आहे। भाकरी हा जो शब्द आहे भ या व्यंजनाक्षरापासून तयार झालेला आहे, तर भ पासून भटजी येऊ शकेल आणि भ पासून भज्जी सुद्धा येथे येऊ शकेल। तर पुढील चित्रात आपल्याला औत दाखवण्यात आलेला आहे। औत हा जो अवजार आहे तो नांगरण्यासाठी वापरला जातो शेतात। तर औत हा जो शब्द आहे औ या स्वर अक्षरापासून तयार झालेला आहे। औ पासून औषध सुद्धा येथे येऊ शकेल। तर कृती देण्यात आलेली आहे, पहा पुढे आपल्याला गिरव, लिही व म्हण। तर कसं गिरवायचं आहे ते आपल्याला अंकानुसार दाखवण्यात आलेलं आहे। गिरवत गिरवत, लिहित लिहित, हे म्हणत म्हणत सगळे अक्षर आणि स्वर अक्षर येथे लिहून घ्यायचं आहे, जेणेकरून मुलांना यांचा सराव आणि यांचा परिचय येथे मुलांना होऊ शकेल। तर पुढे कृती देण्यात आलेली आहे, पहा औ अक्षर शोध, औ अक्षराखाली रेघ मार। तर औ जेथे जेथे अक्षर आहे तर त्या अक्षरांखाली आपल्याला इथे काय करायचं आहे, रेघ मारायचं आहे। औ बे, औ ने, औ पे, औ। तर जिथे जिथे औ दिसेल तेथे आपल्याला रेघ मारून घ्यायचं आहे। पुढे कृती देण्यात आलेली आहे, पहा चित्र बघ, शब्द लिही। तर चित्र पाहून आपल्याला ते काय लिहायचं आहे, शब्द लिहायचा आहे। तर पहिल्या चित्रात पणती दाखवण्यात आलेला आहे, तर इथं पणती लिहून घेऊया। पुढे आपल्याला भवरा दाखवण्यात आलेला आहे, तर भवरा लिहून घेऊया। पुढील चित्रात खार दाखवण्यात आलेला आहे, तर खार लिहून घेऊया। आणि पुढे नथ दाखवण्यात आलेला आहे, तर नथ हा शब्द इथे लिहून घेऊया। पुढे कृती देण्यात आलेली आहे, पहा ठिपके दिलेले स्वरचिन्ह गिरव व शब्द वाच। तर इथे आपल्याला स्वरचिन्ह देण्यात आलेलं आहे। एक काना, दोन मात्रे देण्यात आलेला आहे, तर त्यापासून तयार होईल ह ला एक काना, दोन मात्रे दिल्यावर तो झालेला आहे हौ द, काय तयार झालेला आहे, हौ द। त्याचप्रमाणे अ ला एक काना,
दोन मात्रे दिल्यावर तो झालेला आहे औषध। अशा प्रकारे येथे काय शब्द तयार झालेला आहे? औषध हा शब्द तयार झालेला आहे। पुढे कृती देण्यात आलेली आहे पहा। स्वरचिन्ह जोडून लिही व वाच। काना व दोन मात्रे हा स्वरचिन्ह देण्यात आलेला आहे। जसे की क ला एक काना आणि दोन मात्रा बसल्यावर तो झालेला आहे कौ। त्याच प्रकारे प्रत्येक व्यंजनाला इथे काना आणि एक मात्रा देऊन त्यांचे इथे आपल्याला अक्षर लिहून घ्यायचे आहे आणि मुलांकडून हे लिहून वाचून घेण्याचं प्रमाण वाढवून घ्यायचं आहे, जेणेकरून मुलं हे शब्द हे अक्षर सहजरित्याने वाचू शकतील। तर नेक्स्ट मन कृती आहे पुढील, खालील चित्रांच्या आणि त्यांच्या नावाच्या अक्षरांशी जोड्या लाव। तर चित्र देण्यात आलेले आहे, जिथे जिथे चित्र आहेत त्यांच्या अक्षरांची इथे आपल्याला जोड्या लावायची आहेत। तर एक नमुना सोडून दाखवण्यात आलेला आहे। पक्ष्यांचा थवा देण्यात आलेला आहे पहा। थव्याला थ न जोडण्यात आलेला आहे। तर भवरा जो आहे भ पासून तयार होतो, तर भ ला जोडून घेऊया। त्याचप्रमाणे झाड जो आहे तो झ पासून येईल, तर झ ला जोडून घेऊया। चाक जो आहे तो च पासून येईल, तर च ला जोडून घेऊया। यान जो आहे तो य पासून येईल, तर य ला जोडून घेऊया। आणि जो घर आहे तो घर पासून येईल, तर घ ला येथे जोडून घेऊया। तर अशा प्रकारे ही कृती येथे आपण सोडून घेऊ शकतो। तर अशा प्रकारे आज आपण पाठ 29वा हा पाठ पाहिलो। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन। बाय बाय।